सकाळी आपण जसं क्लासेस सकाळी जास्त चालतात, इव्हिनिंगला जास्त रश नसते. हीच गोष्ट आपण जर हॉटेल व्यवसायासोबत कम्पेअर केली तर हॉटेल मालक हा सकाळी लवकर उठून रात्री 12ला झोपतो. सो त्यासारखं इथं एज्युकेशन क्षेत्रात एवढी तर मेहनत नाहीये, पण एक समाधान मात्र नक्की आहे की बाबा आज आपण कोणाला तरी चांगलं जॉब देतोय. आपण जर दूध व्यवसाय म्हटलं तर त्याच्यामध्ये हार्डली एक 25% पण बळच राहतं, कारण मेंटेनन्स कॉस्ट खूप आहे. फ्रीजर लागेल, स्टोरेज लागेल, ट्रान्सपोर्ट लागेल. या व्यवसायात तसं नाहीये, कारण हे प्रॉडक्ट नाही. याच्यामध्ये आरामात 30 ते 40% शिल्लक राहतं आणि जे की फार नाही का म्हणजे प्रॉपर आहे त्या ठिकाणी. जर शाखेचा खर्च बघितला तर जे रेंट पुण्यामध्ये खूप जास्त आहे, समजा इथे 1-1.5 लाख रेंट आहे, तर तेच त्या ठिकाणी 30-40 हजारापर्यंतच रेंट असतं, पण तो खर्च वाचतो. तर साधारण जर 2-2.5 लाख रुपये उत्पन्न होत असेल एका महिन्याचं, तर त्याच्यामधलं बऱ्यापैकी एक 70-80 हजार तरी आरामात मागं राहतात. आणि महत्वाची गोष्ट, बाकी ठिकाणी एक कंपनी आणि सगळे विद्यार्थी. आपलं तसं नाही. आपलं कसं आहे, विद्यार्थी जसा तशी कंपनी. म्हणजे जर त्याला कमी मार्क्स आहेत किंवा जर तो हुशार नाहीये तर त्याला त्याच्या लेवलचा एंट्री लेवलचा जॉब द्यायचं काम आपण करतोय. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून आपण महाराष्ट्रभरामध्ये अगदी स्मॉल उद्योग असतील, मोठे उद्योग असतील, आतापर्यंत आपण कव्हर केले. आपला एकच उद्देश आहे की महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणाला व्यवसाय मिळाला पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. परंतु आज आपण एका अनोख्या स्टार्टअपला भेट देण्यासाठी आलेलो. स्टार्टअप म्हणजे अनेक महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण आहेत, त्यांचं पदवीचं शिक्षण झाल्यानंतर ते पुण्यात येतात, परंतु खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर जॉब त्यांना लवकर भेटत नाही आणि त्यांचं वय, वेळ, वर्ष भरपूर वाया जातात. त्या अनुषंगाने मी आज मगरपट्टा सिटीमध्ये पुणेरी पॅटर्नला भेट देण्यासाठी आलो. आत्ता आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, एकंदरीत त्यांचं काम कशा पद्धतीत चालतं. आता चला तर पाहूया. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. उद्योग भरारी परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. मॅडम, महाराष्ट्रभरामध्ये अनेक छोटे उद्योग असतील, मोठे उद्योग आम्ही कव्हर केले. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या हातांना काम मिळालं पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो. तुमचं नाव ऐकून आम्ही आहेत भरपूर, तुमचे अनेक पॉडकास्ट आम्ही पाहिले. तर मला सांगा, एकंदरीत नेमकं पुणेरी पॅटर्न ही जी संस्था आहे काय काम करते? आपले जे नवयुवक आहेत की ज्यांचं शिक्षण तर पूर्ण होतं पण त्यांना IT मध्ये जॉब मिळत नाही, तर असे व्हाईट कॉलर जॉब द्यायचं काम आम्ही करतोय. म्हणजे त्यांचं ट्रेनिंग, प्लेसमेंट ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना IT मध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट दिलेलं आहे. अच्छा, असं. बरं. आता महाराष्ट्रात आपण पाहतो की अनेक तरुण आहेत ज्यांचं ITचं शिक्षण पूर्ण झालंय, पदवी झाली, परंतु त्यांना इथं आल्यानंतर जॉब मिळत नाही. त्या पाठीमागचं कारण नेमकं काय? त्याच्यामध्ये असं कारण असतं सर की कॉलेज प्लेसमेंट जास्त होत नाही मुलांच्या, किंवा जरी झाल्या तरी सगळ्यांना जॉब मिळत नाही. तर बरेच सारे नवयुवक तसेच राहतात की बाबा ते फिल्टर होत नाही क्रायटेरियामध्ये, मग असे त्यांना प्रॉब्लेम येतात. किंवा त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, ITचं कोडिंग स्किल नसतं. मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांना IT मध्ये येण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो आणि इंटरव्ह्यूचा कॉल जरी मिळाला तरी तो क्रॅक होत नाही. तर हे सगळे कारण आहेत किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीतच नाहीये नेमकं काय करायचं, काय शिकायचं, कुठे इंटरव्ह्यूला जायचं, कुठे इंटरव्ह्यू चाललेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ती गोष्ट माहीत नाहीये. तर मग आम्ही काय करतोय की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित 1 वर्षापर्यंत आम्ही त्यांना शिकवतोय आणि त्यांना जॉब कॉल देतोय, जेणेकरून त्यांना IT मध्ये व्यवस्थितपणे इंटरव्ह्यू मिळेल किंवा त्यानंतर 1-2 इंटरव्ह्यू मध्ये त्यांचं प्लेसमेंट होईल. तर हा एकदम मेन गॅप आहे अवेअरनेस नसल्याचा, तो तुम्ही भरून काढताय. बरोबर. बरं, आता इथं आल्याच्या नंतर तुम्ही जे सांगितलं मला, हे किती वर्षात आता कव्हर होईल पूर्ण? हे तसं पाहिलं तर त्या विद्यार्थ्यावरती सुद्धा आहे. बरोबर. आता आपण जे कोर्सेस कंडक्ट करतो त्याच्यामध्ये 3 ते 6 महिन्यापर्यंत कोर्सेस आहेत. मग ते करून विद्यार्थी 1-2 इंटरव्ह्यू मध्ये जर प्लेस होत असेल तर 6 महिन्यात त्याला भेटून जातं. पण प्रत्येकच जण एकसारखा नाहीये. तर एखाद्या विद्यार्थ्याला 1-2 महिने जास्त लागतात, एखाद्याला कमी लागतात. तर मग त्या उद्देशाने एक 6 ते 8 महिन्याचा वेळ लागतो आणि त्यामध्ये मुलांना IT मध्ये चांगला जॉब मिळतो. मॅडम, एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आपण अनेक विद्यार्थी पाहतो ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे. आता पुण्यामध्ये जर येण्याचा विचार केला तर इथला मंथली खर्च खूप आहे, ते येऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सुविधा दिल्यात? आता महाराष्ट्रामध्ये भरपूर कॉलेजेस तर आहेत, तुम्ही बघता की प्रत्येक ठिकाणी पॉलिटिशियन्सनी कॉलेज तर उघडले, पण ह्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून सगळ्यांचा प्लेसमेंट होत नाही किंवा ते मिळू नाही शकत. तर आम्ही काय करतोय सर की ठिकठिकाणी ज्या ठिकाणी कॉलेजेस मॅक्झिमम आहेत, जसं की कोपरगाव असेल, कराड असेल किंवा सातारा, सांगली असेल, कोल्हापूर असेल, अशा ठिकाणी आम्ही शाखा उघडतोय. अच्छा. आणि शाखेसाठी आम्हाला असे तरुण उद्योजक पाहिजेत की जे एक फ्रँचायझी घेऊ शकतील आपल्या पुणेरी पॅटर्नची आणि ते तिथल्या नवयुवकांना
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट देऊ शकतील पुणेरी पॅटर्नच्या रूफ अंडर. बरोबर. आणि यामधून त्यांना काय फायदा मिळतो की ट्रेनिंग तर ऑब्व्हियसली मिळणारच आहे तरुणांना, पण पुणेरी पॅटर्नच्या हेड ऑफिस मधून जिथे आज आपण बसलोय तर इथून त्यांना प्लेसमेंट मिळणार आहेत. कारण प्रत्येक जण आज एवढी इन्व्हेस्टमेंट करतो ते त्याच्या IT जॉब साठी करतो. बरोबर. मग ते स्वप्न मुलांचं साकार होण्यासाठी आपण ठिकठिकाणी शाखा उघडतोय पूर्ण महाराष्ट्रभर. म्हणजे आता सुरुवात केली तुम्ही? हा, आम्ही अगोदर शाखा दिले नाही. कारण कसं आहे ना सर, पहिले 4 वर्ष लोक आम्हाला मागत तर होते, बरोबर, पण जोपर्यंत आपण रिझल्ट देत नाही तोवर शाखा देण्यात काहीच अर्थ नाहीये. पण आता पुणेरी पॅटर्नचे 4 वर्ष पूर्ण होऊन हे 5वं वर्ष सुरू झालंय आणि आम्ही यशस्वीरित्या 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि ट्रेनिंग पण दिलेले आहेत आतापर्यंत. हा, त्यामुळे इथून पुढे आता आमची टीम सेट आहे, एक 20-25 लोकांची टीम आहे. मग आता आमची टीम कॅपेबल आहे की प्रत्येक ब्रांचला किंवा शाखेला सर्व्हिस देण्यासाठी. त्यामुळे आता आम्ही शाखा उघडतोय. बरं, आता हा शाखा देण्याचा तुमचा क्रायटेरिया नेमकं काय? त्याच्यामध्ये आम्ही ना एक आपण दाम्पत्य शोधतोय की जसं हजबंड वाईफ आहे त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे. कारण की कसं आहे, सपोर्ट लागतो. बिझनेस म्हटलं की सपोर्ट लागतो आणि IT कोचिंग म्हटलं की त्याच्यामध्ये वेळ हा द्यावाच लागतो. बरोबर. तुम्हाला काउन्सिलिंग करावं लागतं, टीचिंग करावं लागतं. बरं, एखाद्या विद्यार्थ्याला नाही समजलं तर त्याला पुन्हा एक्सप्लेन करावं लागतं. सो त्यामुळे आपण काय करतोय की जे असे हजबंड वाईफ आहेत दाम्पत्य की ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांनी जॉब तर केलाय पण आता त्यांना काहीतरी सेट बिझनेस करायचा आहे, अशा लोकांना आम्ही आमची ट्रेनिंग ऑफर करतोय किंवा आम्ही शाखा त्यांना देतोय, जेणेकरून ते त्यांची मेहनत त्याच्यामध्ये लावतील आणि विद्यार्थ्यांना प्रॉपरली ट्रेनिंग आणि त्यांना प्लेसमेंट मिळेल IT मध्ये. असं तुम्ही जे सांगितलं शाखा देत आहे महाराष्ट्रभरामध्ये, परंतु व्यवसायच आता एक स्वरूप आहे याचं खरं तर, परंतु शाखा घेण्यासाठी खर्च किती येतो? आता शाखा म्हटलं की बेसिक सेटअप आला तर एक 7 ते 8 लाखाची इन्व्हेस्टमेंट आली आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, फ्रँचायझी फी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पण यामध्ये मेन गोष्ट काय की जागा, काय लोकेशनला आपण बघतो की विद्यार्थ्यांना तिथं ST स्टॉप असेल जवळ, बस स्टॉप जवळ असेल, त्यांना चालत चालत इन्स्टिट्यूट मिळेल अशा प्लेसला पाहिजे, तर हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना कम्फर्टेबल थोडंसं फर्निचर पाहिजे, तर या बेसिक गोष्टी बघणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग बाकी ट्रेनर आपल्याला लागतात. सो आमचा हेड ऑफिसचा जो सपोर्ट असतो तर तो हायरिंग असेल, ट्रेनिंग असतं, प्लेसमेंट, सपोर्ट, हे सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो. शाखेला फक्त 2च गोष्टी पाहिजेत की एज्युकेशन काउन्सिलर आणि टीचर, हे 2 खूप चांगले त्यांना पाहिजे असतात, ते आम्ही त्यांना शोधून देतो. तर अशा पद्धतीने एक 7 ते 8 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. पण ज्याच्यामध्ये सकाळी आपण जसं क्लासेस सकाळी जास्त चालतात, इव्हिनिंगला जास्त रश नसते. हीच गोष्ट आपण जर हॉटेल व्यवसायासोबत कम्पेअर केली तर हॉटेल मालक हा सकाळी लवकर उठून रात्री 12ला झोपतो. सो त्यासारखं इथं एज्युकेशन क्षेत्रात एवढी तर मेहनत नाहीये, पण एक समाधान मात्र नक्की आहे की बाबा आज आपण कुणाला तरी चांगला जॉब देतोय आणि तो त्याच्या करिअरमध्ये पुढे जातोय, तर हे सॅटिस्फॅक्शन आहे. त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट तसं पाहिलं तर फारच कमी आहे इनिशियली. आणि जागा जी लागते तर ती एक 450 ते 500 स्क्वेअर फूट पण सफिशियंट आहे एका शाखेसाठी. 1-2 क्लासरूम असतील, काउन्सिलिंग असेल, ओनर केबिन असेल, एवढं सफिशियंट आहे. सुरुवातीला फार अगदी मोठा सेटअप लागतो अशी काही गोष्ट नाहीये. सो त्या हिशोबाने आपला जो एकंदरीत खर्च आहे तो 7 ते 8 लाखापर्यंत जातो. मॅडम, कुठलाही व्यवसाय म्हटलं की नफा आला शेवटी, कारण आम्ही व्यवसाय कव्हर करत असताना लोक विचारतात याच्यामध्ये नफा किती भेटतो. आता एकंदरीत ज्या व्यक्तीने तुमची शाखा घेतली तर एकंदरीत त्यांचा मंथली खर्च आणि त्यांचा नफा याचं गणित कसं आहे? याच्यामध्ये कसं असतं ना सर की ही सर्व्हिस फील्ड आली तर सर्व्हिसमध्ये एक 40 ते 30% राहतं. कारण की कसं आहे, आपण जर दूध व्यवसाय म्हटलं तर त्याच्यामध्ये हार्डली एक 25% पण बळच राहतं, कारण मेंटेनन्स कॉस्ट खूप आहे. फ्रीजर लागेल, स्टोरेज लागेल, ट्रान्सपोर्ट लागेल. या व्यवसायात तसं नाहीये, कारण हे प्रॉडक्ट नाही. मग याच्यामध्ये आरामात 30 ते 40% शिल्लक राहतं आणि जे की फार नाही का म्हणजे प्रॉपर आहे त्या ठिकाणी. जर शाखेचा खर्च बघितला तर जे रेंट पुण्यामध्ये खूप जास्त आहे, समजा इथे 1-1.5 लाख रेंट आहे, तर तेच त्या ठिकाणी 30-40 हजारापर्यंतच रेंट असतं, पण तो खर्च वाचतो. तर साधारण जर 2-2.5 लाख रुपये उत्पन्न होत असेल एका महिन्याचं, तर त्याच्यामधलं बऱ्यापैकी एक 70-80 हजार तरी आरामात मागं राहतात. त्याच्यापेक्षा जास्त आपण हे नाही करू शकत, म्हणजे प्रॅक्टिकली जर आपण बघितलं. आणि शिक्षण क्षेत्राची फील्ड अशी आहे की घरोघरी त्याची गरज आहे. ज्याला जॉब आहे त्यालाही असं वाटतं पगार वाढवावा, ज्याला नाही त्याला असं वाटतं पहिला जॉब असावा. त्यामुळे या क्षेत्राला मरण नाही, म्हणजे घरोघरी आपण म्हटलं तरी पण ते कस्टमर आपल्याला भेटू शकतात. मॅडम, शाखेसाठी किती खर्च येतो हे तुम्ही सांगितलं, परंतु शाखा सेट होण्यासाठी
किती वेळ लागतो साधारण? साधारण आपण एक पहिली बॅच पासआउट होण्यापर्यंतचा वेळ लागतो सर. म्हणजे पहिली बॅच एक 3 ते 4 महिन्यांची असते. मग त्या मुलांचं प्लेसमेंट झाल्यानंतर मग बाकी एरियातल्या मुलांना कळतं की अरे जॉब मिळतो, आणि मग तिथून पुढे आपल्या ऍडमिशनला पिकअप आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने. पण डे 1 पासून एक 5 ते 6 ऍडमिशन आपण पकडून चालू शकतो या क्षेत्रामध्ये, कारण तेवढं ब्रँड नेम आहे किंवा तेवढं सेट आहे गोष्टी. सो सेट आपण एका बॅचच्या प्लेसमेंटवरतीच आपण डिपेंड असतो पहिलं तरी. सो त्या मुलांचं ट्रेनिंग, मग प्लेसमेंट, अशा गोष्टी आहेत. सो एक 3-4 महिन्याचा वेळ लागतो. पण असं नाही की अगदी शून्यच आहे असं नाहीये. फर्स्ट मंथ पासून पण ऍडमिशन येऊन जातात असं, कारण शिक्षण क्षेत्राची ती एक नीड आहे असं. 3 ते 4 महिने साधारण लागतं. यामध्ये हेड ऑफिसचा काय सपोर्ट असेल? प्लेसमेंट मेन कसं आहे ना सर, लोकल ठिकाणी भरपूर क्लासेस आहेत. त्यांची फी पण एक 35,000 ते 40,000 लोकली घेतात. पण त्यांच्याकडे प्लेसमेंट नाहीत विद्यार्थ्यांना, म्हणजे जॉब कॉल नाहीयेत, इंटरव्ह्यूज मिळत नाही मुलांना. तर आपली मेन युएसपी तीच आहे की आपण आज मगरपट्टा सिटी आयटी पार्क मध्ये आहोत, ही आपली टीम आहे. तर आपण इथून काय करतोय, मुलांचे इंटरव्ह्यू अरेंज करतोय चांगल्या कंपन्यांमध्ये. तर हा मेन सपोर्ट आपला इथून राहतो. त्यानंतर बाकी जे गोष्टी असतात, जसं की ट्रेनिंग असेल, त्याचं रेकॉर्डिंग सेशन असेल, 1 year पर्यंत आपण ऍक्सेस देतो. तर ती आपली मेन युएसपी आहे. बाकी क्लासेसमध्ये एक 4-6 महिन्यापर्यंत रेकॉर्डिंगचा ऍक्सेस मिळतो, त्यानंतर तो बंद होतो. पण खरी गरज सुद्धा त्याला ट्रेनिंग नंतर असते. बरोबर आहे. आता त्याला इंटरव्ह्यूला जायचे आणि मग रेकॉर्डिंग नाहीये. सो आपण काय करतो ऍज अ पुणेरी पॅटर्न हेड ऑफिस मधून त्या विद्यार्थ्याला प्रत्येक ट्रेनिंगचा 1 year पर्यंत ऍक्सेस देतोय, जेणेकरून ते रेकॉर्डिंग तो रेफर करेल आणि त्याला प्लेसमेंटमध्ये यश मिळेल. याच्यामध्ये मॅडम पुणेरी पॅटर्नच का नेमकं? कसं आहे सर, क्लासेस तर खूप आहेत, बट मेन आहे क्वालिटी. आपण क्वालिटीवरती काम करतो, क्वांटिटीवरती काम नाही करत. तुम्ही बाकी ठिकाणी बघत असाल की 50-60चा एक क्लास असतो, अगदी मेंढरासारखी कंडिशन असते, पण त्यामध्ये वीक विद्यार्थी वीकच राहतो, त्याच्यापर्यंत कुठलीच कंपनी पोहोचत नाही. आम्ही काय करतोय की क्वांटिटीवरती काम करतोय, की फक्त 10 ते 12 मुलांची बॅच असते आणि त्या बॅचमध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनलाइज अटेन्शन देतोय. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला व्यवस्थितपणे ट्रेन करता येतं आणि त्याला प्लेसही करता येतं. आणि महत्वाची गोष्ट, बाकी ठिकाणी एक कंपनी आणि सगळे विद्यार्थी, आपलं तसं नाही. आपलं कसं आहे, विद्यार्थी जसा तशी कंपनी. म्हणजे जर त्याला कमी मार्क्स आहेत किंवा जर तो हुशार नाहीये, तर त्याला त्याच्या लेवलचा एंट्री लेवलचा जॉब द्यायचं काम आपण करतोय, म्हणून पुणेरी पॅटर्न बेस्ट. येस मॅडम, शाखेनंतर पुणेरी पॅटर्नची कार्यपद्धत कशी आहे? कार्यपद्धतीमध्ये मेन कसं आहे की सर, आपलं जे ऍप्लिकेशन आपण यूज करतो ट्रेक्टो, तर त्याच्यावरून आपण ऍडमिशन क्रिएट करणं असेल, रिसिप्ट पाठवणं असेल, मग स्टुडंटला बॅच देणं असेल, किंवा त्याचं रेकॉर्डिंग, लाईव्ह बॅच जॉईनिंग, एक्झाम, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍप्लिकेशन थ्रू ड्राईव्ह करतो. कारण तीच एक मेन सिस्टीम आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे अभ्यास करता आला पाहिजे. क्लास तर होऊन जातो 1 तासाचा, पण त्यानंतर त्याला अभ्यास करण्यासाठी ते ऍप्लिकेशन खूप हेल्पफुल आहे. ज्याच्यामध्ये अँड्रॉइड ऍप्लिकेशन अवेलेबल आहे, विंडोज ऍप्लिकेशन अवेलेबल आहे, आणि वेबवरतून सुद्धा तो ऑनलाईन जॉईन करू शकतो. तर अशा पद्धतीचा हा एक सपोर्ट आहे. त्याच्यामध्ये मेन गोष्ट काय आहे की वीकली टेस्ट असतात, नोट्स पाठवणं असेल, किंवा एव्हरी मंथला प्रोजेक्ट प्रेझेंटेशन असेल, अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण कंडक्ट करतो, जेणेकरून ही जी कार्यपद्धती आहे ही खूप सोयीस्कर होते ऍप्लिकेशनमुळे, आणि आपल्या स्टुडंटला खूप इझिली ती सर्व्हिस अडॉप्ट करता येते, आणि त्याचमुळे मल्टिपल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना IT मध्ये यायला खूप सोपं वाटतं. मॅडम, आता ही शाखा दिल्यानंतर प्लेसमेंटसाठी हेड ऑफिसची भूमिका नेमकं काय असेल? जसं सर, तुम्ही ऐकून असालच की भरपूर ठिकाणी स्टुडंटला प्लेसमेंट देतो म्हणून फक्त ऑनलाईन लिंक्स प्रोव्हाइड केल्या जातात, जसे की LinkedIn असेल, Naukri.com असेल, किंवा लिंक दिली तुझं तो अप्लाय कर, तुझं होईल नाही होईल आम्हाला माहित नाही. बरोबर. पण पुणेरी पॅटर्न शाखेसाठी काय करते की त्या विद्यार्थ्याला पहिलं तर ट्रेनिंग प्रॉपरली देते, आणि त्यानंतर ज्या मॉक टेस्ट असतात त्याच्यामध्ये 3 असेसमेंट आपण कंडक्ट करतो, प्रत्येक 1.5 तासाचे असते, आणि ते आपण हेड ऑफिसला कंडक्ट करतो, जेणेकरून तो विद्यार्थी टेक्निकली किती हुशार आहे, त्याचं प्रेझेंटेशन किती चांगलं आहे, ॲप्टिट्यूड किती चांगलं आहे, आणि कोडिंग किती चांगलं आहे, या 4ही पॅरामीटरवरती आपण त्याकडून ते करून घेतो, जेणेकरून आपल्यालाही कळतं की विद्यार्थ्याला खूप चांगलं नॉलेज आहे. नसेल तर त्याला पुढचा अटेम्प्ट आपण सांगतो. आणि जसं तुम्ही प्लेसमेंटबद्दल मला विचारलं, तर ऑब्व्हियसली आता मार्केटमध्ये तेच चाललंय, त्यामुळे तो प्रश्न पडणं फार स्वाभाविक आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता सर, हे बोर्ड्स आहेत आपले क्लासरूमचे, तर या बोर्डवरती आता तुम्ही रनिंग कंपन्यांची यादी बघू शकता, आणि त्याच्यानंतर डेजिग्नेशन बघू शकता. सो मार्केटमध्ये आता ज्या काही ओपनिंग्स आहेत त्याच्यामधले जे बेस्ट कंपन्या आहेत, तर त्या शोधून त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू शेड्यूल करायचं काम प्लेसमेंट ऑफिसर करतात. आणि त्यासाठी आपली 5 लोकांची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे, जी त्या मुलाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू शेड्यूल करून देते. मग हे विद्यार्थी शाखेचे पुण्यामध्ये येऊन त्या लोकेशनला जाऊन इंटरव्ह्यू देतात, आणि मग त्यांचं प्लेसमेंट सक्सेसफुली होतं. आणि जोपर्यंत प्लेसमेंट होत नाही तोपर्यंत अगदी 1 year पर्यंत आपण ही सर्व्हिस देतोय. असं नाही की बाबा तू नापास झाला, तुझा प्रॉब्लेम, असं नाही. तू नापास झाला काहीतरी कारणामुळे झाला, तर आपण त्यावरती वर्क करूया. जसं की एखाद्याला इंग्लिश येत नाही, मग त्याच्यासाठी आपले एव्हरी मंथ 15 डेचे सेशन राहतात, माझे स्वतःचेच असतात.
मी समोर बसून त्याला सांगायला सांगते की इंट्रो सांग, हे सांग, ते सांग. मग यामुळे काय होतं, त्याला कॉन्फिडन्स येतो की अरे मला असं बोलायचंय. ग्रुप डिस्कशन सेशन कंडक्ट केलं जातं, त्याच्यामधून त्याला 4 लोकांमध्ये कसं बोलायचंय हे शिकवलं जातं. आणि प्रोजेक्ट प्रेझेंटेशन मध्ये त्याला हे कळतं की माझा प्रोजेक्ट मला टेक्निकली कसा रिप्रेझेंट करायचा आहे. तर या सगळ्या पॅरामीटरवरती आपण हेड ऑफिस मधून त्याला तयारी करून घेतो आणि मग पुढे प्लेसमेंटला पाठवतो. हे एकंदरीत अशी सिस्टीम आहे की जिथे शेड्यूल इंटरव्ह्यू आपण करून देतो. मॅडम मला आता हे सेटअप दाखवू शकता तुम्ही पूर्ण? नक्कीच नक्कीच, या ना सर. चल. तर हा आपला क्लासरूमचा सेटअप आहे. याच्यामध्ये थोड्याशा बिग स्क्रीन असतात आणि त्या स्क्रीनवरती ट्रेनर समोर एक्सप्लेन करतात. जे काही कोड असतात त्याच्या लाईन्स फार छोट्या असतात, तर त्या मुलांना दिसल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट तुम्ही इथे बघू शकता, डेस्क स्ट्रक्चर आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये इंटरनेट आणि लॅन केबल्स ह्या सगळ्या कनेक्टेड असतात, जेणेकरून मुलांना कम्फर्टेबली बसून प्रॉपरली शिकता येतं. एक्झाम द्यायचं असेल तर त्यांना तेही देणं फार सोपं होतं. तुम्ही बघू शकता. तर अशा टाईपचं एका लॅबमध्ये कमीत कमी 8 ते 10च मुलं बसतील, अशा टाईपचं आपलं स्ट्रक्चर आहे, जिथे ऑलमोस्ट सकाळी बॅचेस आपल्या 7 पासून सुरू होतात आणि संध्याकाळी अगदी 6 पर्यंत चालतात. तर असं तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट 3 लॅब आता इथं आमच्या सेट आहेत, ज्याच्यामध्ये प्रॉपर मॉनिटर आणि AC प्रॉपरली असल्यामुळे थोडासा कम्फर्टेबल फील आहे मुलांना बसण्यासाठी. तर अशा पद्धतीचा एक ओव्हरऑल सेटअप आपला इथे IT पार्कमध्ये अवेलेबल आहे. मॅडम अगदी तुमचा सेटअप असेल, तुम्ही शाखेबद्दल सांगितलं, कोण करू शकतं हे सांगितलं, पण माझा एक मूलभूत प्रश्न आहे की महाराष्ट्रात आपल्या घरी अनेक माता भगिनी आहेत. त्यांनी जर ठरवलं अशी शाखा त्यांना घ्यायची तर ती घेऊ शकते का? कसं असतं सर, आपण जर दुसरी इंडस्ट्री बघितली, म्हणजे दवाखाना असेल किंवा हॉटेल इंडस्ट्री असेल, तर याच्यामध्ये वेळ खूप द्यावा लागतो आपल्याला. कारण तिथं शेवटी आपल्याला एक जरी चहाचा कप द्यायचा आहे तरी तो बनवून द्यायचा आहे आणि तो क्लीनही करायचा आहे. बरोबर. मग तिथं वेळ खूप लागतो. पण एज्युकेशन मध्ये कसं असतं की क्लासेस करायचे आहेत मुलांना, पण मग ते दिवसभरात येऊन निघून जातात, ते रात्री 6-7 नंतर काहीच नसतं. तर गृहिणींचं कसं आहे की त्यांना संध्याकाळी त्यांच्या मुलांचा अभ्यास घेता येतो किंवा मुलांना दुपारून स्कूलमधून आणता येतं. तर हे सगळं बघता बघताही त्या शाखा घेऊ शकतात, त्या वेळ देऊ शकतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लेडीजमध्ये कसं असतं ना सर, की मल्टीटास्किंगचं एक हे राहतं की नाही बाबा ते सगळ्या कामं ॲट अ टाइम करू शकतात किंवा शिकवू पण शकतात. आणि अशा भरपूर महिला आहेत की ज्यांचं शिक्षण तर खूप चांगलं आहे, पण मुलांमुळं किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्या काही करू नाही शकल्या. तर अशा वातावरणामध्ये जर त्यांना हा व्यवसाय करायचा असेल तर हा त्यांच्यासाठी अगदीच उत्तम आहे. कारण इव्हिनिंगला खरंच बऱ्यापैकी वेळ राहतो, जसं मी सुद्धा बऱ्यापैकी वेळ माझ्या फॅमिलीला देऊ शकते. तर अशा पद्धतीने ते देऊ शकतात. आणि महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस त्यांच्या थ्रू प्लेसमेंट होतात समोर, तर तो खूप आनंदाचा क्षण असतो. म्हणजे ब्रांच थ्रू, शाखे थ्रू पैसे तर मिळतातच, पण एक समाधान पण मिळतं की नाही माझ्याकडून एखाद्या विद्यार्थ्याचं करिअर सुरू झालं. तर ही गोष्ट फार महत्वाची. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक हजबंडने त्यांच्या वाईफला सपोर्ट केलं पाहिजे या गोष्टीसाठी. आणि एक फ्रंट फेस म्हणून त्यांनी काउन्सिलिंग असेल किंवा एक ओनर असेल तर अशा हिशोबाने रिप्रेझेंट केलं पाहिजे. कारण या व्यवसायामध्ये महिलांना अजूनही खूप जास्त प्राधान्य आहेत आणि ते बेटरली हँडल पण करू शकतात अशा पद्धतीने. मॅडम तुम्ही आता सांगितलं की शाखेसाठी प्लेसमेंट तुम्ही देताय, परंतु याच्या व्यतिरिक्त आणखी काय देताय? महत्वाची गोष्ट काय आहे सर, मुलांना आज क्लासेस करायचे, समजा कॉलेजचा विद्यार्थी आहे तर त्याला इंटर्नशिप हवी असते, त्याला सर्टिफिकेट हवे असतात. तर मेन काय आहे की पुणेरी पॅटर्न इटसेल्फ एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, रजिस्टर्ड अंडर द गव्हर्नमेंट. मग आम्ही काय करतो, या कंपनी अंतर्गत विद्यार्थ्यांना 6 मंथची इंटर्नशिप देतो, त्याचे लेटर्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण कोर्स कम्प्लिशनचं सर्टिफिकेट सुद्धा देतो, कारण हे सर्टिफिकेट्स त्यांना पुढे जॉबसाठी खूप नेसेसरी असतात या गोष्टी. आणि इंटर्नशिपमध्ये जे त्यांनी मंथली प्रोजेक्ट केलेत आपल्याकडेच, एव्हरी मंथ 2 डेजचं प्रेझेंटेशन असतं, तर त्यामध्ये जे प्रोजेक्ट बनवतात तेच त्याच्यामध्ये मेन्शन करून असतात, म्हणजे की या विद्यार्थ्याला इंडस्ट्री लेवलचं नॉलेज आहे आणि तो प्रॉपरली आउटपुट देऊ शकतो. तर अशा हिशोबाने हे 2 सर्टिफिकेट आपण स्वतः प्रोव्हाइड करतो ब्रांचला. हे बघा सर, तुम्ही बघू शकता, हे आपल्या प्लेसमेंटच्या सक्सेस स्टोरीज आहेत. इथे प्रत्येक विद्यार्थ्याला बॅक टू बॅक प्लेसमेंट दिलेला आहे. हे बाकी जे रिव्ह्यूज आहेत हे माझ्या स्वतःच्या सेशनचे रिव्ह्यूज आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता की 2025चा बेस्ट सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे पुणेरी पॅटर्नला, हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते प्लेसमेंटची टीम. तर तुम्ही बघू शकता ही प्लेसमेंटची टीम आहे, ज्यांचं काम स्टुडंटसाठी इंटरव्ह्यू प्रिपरेशन करून घेणं प्लस त्यांना IT मध्ये जॉब कॉल किंवा इंटरव्ह्यू अरेंज करून देणं हे त्यांचं काम आहे. तर अशा पद्धतीने एक 4 ते 5 लोकांची प्लेसमेंट टीम आहे, जेणेकरून शाखेला त्याची खूप हेल्प होते. मॅडम आता ही तुमची सर्व सिस्टीम मला समजली. अगदी ज्या प्रमाणात आम्ही महाराष्ट्रभरामध्ये व्यवसाय देण्याचा प्रयत्न करतो, अगदी तो यशस्वी कित्येक होतो नाही होतोय, परंतु तुम्ही मला आता सांगितल्यानंतर असं वाटतं की आता मीही कुठली तरी शाखा घ्यावा आणि कुठेतरी सुरू करावं असं मला आता वाटतंय. परंतु आता मी पारनेरमध्ये, तर पारनेरमध्ये जर शाखा घेतली तर तिथे चालेल?
कसं आहे सर, तुमची इच्छा तर खूप आहे, पण अशा ठिकाणी ब्रांच देऊन काहीच उपयोग नाहीये की जिथं कॉलेजेसच नाहीयेत. कारण IT मध्ये कोणाला यायचंय सर, कम्प्युटर बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना यायचंय. नॉन टेक्निकलचे फार तर फार बी फार्मसी असते, थोडेफार असतात, पण मॅक्झिमम इंजिनिअरिंग कॉलेजेस, कम्प्युटर इंजिनिअरिंग कॉलेजेस असे जास्त पाहिजेत अराउंड. मग तिथे तो बिझनेस येणं स्वाभाविक आहे. पण पारनेर सारख्या ठिकाणी हार्डली 1-2 कॉलेजेस आहेत आणि ते पण कॉमर्स आणि आर्ट्सचे आहेत. मग तिथे ऍडमिशन येणार नाही सर. तुमची इच्छा आहे तर तुम्ही प्राईम लोकेशनला घ्या, जसं की अहिल्यानगर असेल किंवा शिरूर असेल, जिथं कॉलेजेसचा खूप मोठा एरिया आहे, कॅम्पस आहे, अशा ठिकाणी घेतलं तर ती ब्रांच फुल चालते सर. तर मित्रांनो, अगदी या क्लासला भेट देत असताना एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने जाणवते, महाराष्ट्रभरामध्ये अनेक बेरोजगार युवक आहेत, त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं, पुण्यामध्ये आल्यानंतर काय करावं अनेकांना प्रश्न पडतो. ते विद्यार्थी इथे येऊ शकतात, शिक्षण घेऊ शकतात आणि अगदी 5 ते 6 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना प्लेसमेंट या ठिकाणी दिली जाते. या पलीकडे जाऊन सांगतो, महाराष्ट्रातील आपल्या घरातील माता भगिनी असतील, जे कुठे बेरोजगार आहेत, त्यांना कुठेतरी यांची शाखा घेऊन व्यवसाय सुरू करायचा आहे. जर तुमची इच्छा असेल तर मॅडमचा नंबर आपण डिस्क्रिप्शनवर दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क करा आणि आजच आपली शाखा सुरू करा. धन्यवाद.